आपण मराठी गणित पेपर नंबर 33 आपण इथे सोडवायला घेतलेला आहे। पेपर नंबर 33 मराठी आणि गणिताचा आहे। चला पहिला तपासायला घ्या। सर्वांनी एकदा लाईक करा। आपण एवढ्या संख्येने येतात तर फक्त लाईक करायला काय हरकत नाही। ओके, वेलकम लाईव्ह चॅट। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण याचा उपयोग चांगला करून घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो। चुकणारा प्रत्येक प्रश्न, बरोबर येणारा प्रश्न शॉर्ट मध्ये कसं सोडवणं अपेक्षित होतं, तर कसा सोडवायला पाहिजे प्रत्येक प्रश्न आपण 2-3 पद्धतीने तुम्हाला समजून दिला जातो। अगदी 2 तास, अगदी 10 वाजेपर्यंत स्क्रीनिंग चालतं। तर हे महत्त्वाचं मला प्रत्येक विद्यार्थी, एक विद्यार्थी देखील मला खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये मी 2 गुणाची वाढ करू शकलो म्हणजे मी त्याबद्दल समाधानी आहे। प्रत्येक विद्यार्थी माझा विद्यार्थी हा सूर्यासारखा तळपला पाहिजे। त्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याला अगदी व्यवस्थित समजून त्याचा गळी उतरेल या भाषेमध्ये आपल्याला ती समजून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात। त्या ठिकाणी आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो। तेव्हा तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक प्रश्न चुकणार तो का चुकला याच्याविषयी लक्ष द्या। पुन्हा तो एका त्या टाईपचे 2-2 प्रश्न एक्स्ट्रा घेऊन सोडवा म्हणजे तुम्हाला गती येईल। आजपर्यंत तुम्ही जर पाहिला असेल तर अगदी 99% मुलं त्यांचा पेपर कव्हर होत नाही। मराठी गणिताचा पेपर 99% मुलांचा वेळेत कव्हर होतो। वेळेत जर तुम्हाला कव्हर करायचं असेल तर त्याला प्रॅक्टिस पाहिजे, गती पाहिजे। पर्यायी पद्धत असेल, शॉर्ट असेल, कशा पद्धतीने हे सगळं आपण सांगतो। त्यामुळे तुम्ही जर लाईव्ह मध्ये पूर्ण वेळ थांबला, समजून घेतलं तर योग्य आहे। जर तुम्हाला लाईव्ह मध्ये थांबायला वेळ नसेल, तुम्ही पुन्हा 2 दिवसांनी याची व्हिडिओ पडतो, त्याला व्हिडिओ जरी सबस्क्राईब करून तो जरी पाहिला तरी आनंद आहे। तुम्ही कोणत्या पद्धतीनं पाहावा, वेळ मिळेल तसं तुम्ही करा अपेक्षित आहे। त्याला तुम्ही जर सर्वांनी सहकार्य केलं तर तुमच्यामध्ये चांगले बदल होणार। आपले जे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांना हा चॅनल पाठवा, त्याची लिंक पाठवा। तुम्ही ग्रुप जो आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, समजून घ्या। हे काय फ्री आहे सर्वांसाठी, असं काही कोणासाठी एकासाठी हे आहे अशातला नाही, सर्वांसाठी फ्री आहे। त्यामुळे काही अडचण नाही। चला घ्या, सगळ्यांनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा, त्यांनाही माहिती करून द्या। कौतुक, मी त्याच्यामध्ये बोलत्या बोलाचे कौतुक केलं अतिशय। कौतुक म्हणजे काय, तर समोरच्या व्यक्तीला दाद देणे म्हणजे कौतुक आहे। आपण लहान मुलांना बोलतो, लहान मुलगा नुकताच उभा राहायला लागतो, सोनू उभा राहायला आम्ही नाही पाहायला, सोनू उभा राहायला आम्ही नाही पाहायला, टाळ्या वाजल्या म्हणून त्याला त्या पोराला देखील बाळाला किती आनंद। जे कौतुक केलं मी त्याच्या चालण्याला अडखळत ते चालतो, त्याला दाद दिली म्हणजे कौतुक। कोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना कौतुक करणे जमत नाही, उदार मनाची करतात, तर संकुचित जे मनाची व्यक्ती असतात त्यांना दुसऱ्याचं कौतुक करणं त्यांचा नुसता जळफळाट येतो दुसऱ्याच एखाद्या। आपण बघितले बरोबर होता, दुसऱ्याने सरी केली की आपल्या घरात लगेच दोरी पाहिजे, दुसऱ्याने सरी केली की आपल्या घरात दोरी पाहिजे, कधी केलंय आपल्याला पाहतो। पुढे, कोणत्या व्यक्तीचे कौतुक करताना कोणत्या गोष्टीची काटकसर करू नये। शब्दांची काटकसर काय, फुकटची तो काय पैसे द्यायचे तर काय द्यायचे, कशाला काटकसर काय, बोला की मुक्त असते, बोलणं म्हणजे तुमच्या जिभेला काय हे होणार आहे का, काहीच नाही। पुढे, सुसंगत परिचय पहा। मधु आठवणीने रोजचे टिंबटिंब रोज वाचतो। आता रोजचं म्हणल्यानंतर काय असणार, हे मासिक साप्ताहिक हे काय रोज नसतं, त्यासाठी दिवसातील काही वेळ तो राखून ठेवतो वाचनासाठी, म्हणजे दैनिकासाठी। म्हणजे काय घडते हे सगळं लक्षात घ्या। वाचनाच्या या सवयीमुळे त्याला जगातील घडामोडी कळतात। खाली ते दिलेल्या शब्दापैकी चपला या शब्दाचा समानार्थ नसलेला शब्द कोणता। चपला म्हणजे विद्युलता, सौदामी, वीज, वीजला चपला म्हणतात। त्यामुळे स्त्री आणि वेळ पहिला आणि चौथा पर्याय स्त्री।
किमान या शब्दाच्या विरुद्ध किमानच्या विरुद्ध कमान. पुढे लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द लिहिला वाङ्मय. वाङ्मय पर्याय क्रमांक 4. इथं पहिल्यामध्ये काय तिसऱ्यामध्ये काय चुकलं रे? ढचा पाय मोडलेला नाही. पाय मोडलेला पाहिजे. पुढे अष्टपैलू या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द सर्व गुण संपन्न. ज्याला आकार नाही असा आत्मा ईश्वर देव याला आकार नाही. तो ईश्वर कसा निराकार आहे. केसाने काळा कापणी या वाक्यप्रचाराचा अर्थ विश्वासघात करणे हा एक आहे. वर करणे नुसतं पहा दुसऱ्याला फसवणे नाही. केसाने काळा कापणे हे कोण करतं? विश्वास माणूस ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास टाकलेला असतो अशी व्यक्ती त्याला म्हणतात विश्वासघात. फसवणे नाही त्याला. आता ज्या व्यक्तीचा तुझे संबंध नाही तो तुमचा केसाने काळा कापेल का? नाही. तो तुम्हाला फसवेल. त्याला फसवणूक करणे वगैरे म्हणतात. त्याला केसाने काळा कापणे. केसाने काळा कापणे कोण? जे तुमचे जवळचे आहेत ज्याचा तुम्ही विश्वास टाकलेला अशांनी केलेलं त्याला म्हणायचं केसाने काळा कापणे. पुढे प्रजाहित दक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आली आहेत? प्रजाहित दक्ष त्यात व्यंजन विचारले. याची फोड करून लिहूया. प अधिक र अधिक अ क्र जा ज अधिक आ ही अ अधिक ई ह्रस्व ई आहे. त अधिक अ द अधिक अ क्ष अधिक श कोणता? श कोणता? षटकोणाचा का शांद्रोगाचा? षटकोणाचा. अधिक श अधिक अ यात व्यंजन पर 2 ज 1 3 क 1 4 त 5 द 6 आणि क श 8. 8 त्यात व्यंजन आहे आणि जेवढ्या अक्षर शब्द आहेत 6 अक्षर 6 स्वर आहे. 6 स्वर आहे. प्रत्येक व्यंजनाला जे तिथे स्वर जोडल्याशिवाय ते अक्षर होत नाही. पुढे तुमचा मुलगा भीमच दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात. भीम. आता इथं पहा तुमच्या माझ्या मुलाचे नाव भीम आहे हे विशेष नाव. मुलाचं भीम म्हणलं की तो इथं त्याला उपमा दिली. तुमचा मुलगा भीमच आहे. भीम सारखा खादाड असेल भीम सारखा पराक्रमी असेल किंवा भीमाच्या कुठल्या तरी याच्याबद्दल तो कुठला भीम? महाभारतातल्या भीमाच्या. त्यामुळे ते काय होणार आहे? सामान्य नाव. आणि माझ्या मुलाचे नाव भीमही म्हणतात तर हे विशेष. पुढे खालील पैकी एक वचनी शब्द बोलतात. प्रत्येकाचं एक वचन अनेक वचन करून बघायचं. एक टाका 4 टाके खालील वचन. एक नख 4 नखे नख्याचे वचन. एक डोके 4 डोके डोके एक वचन. एक तवा 4 म्हणजे या ठिकाणी डोके आणि तवा हे एक वचनी शब्द आहे. ओर या शब्दाचे लिंग कोणते? तो एक ओर, ती एक ओर, ते एक ओर. म्हणजे कुठल्या याच्यामध्ये लिंग आहे? स्त्रीलिंग आहे आणि नपुंसकलिंग पण आहे. तो एक ओर, ती एक ओर आणि ते एक ओर. एक वचन करूनच आपण ती लिंग पाहिलेली आहे. पुढे तिला आंबा आवडतो त्या वाक्यातील तिला लागलेला ला प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे? सलाती सलानाती. द्वितीय आहे का चतुर्थी आहे? द्वितीय का? चतुर्थी का नाही? द्वितीय आहे. चतुर्थी दोन्हीमध्ये पण दिले. त्याच्या डीप मध्ये गेले नाही. थोडक्यात त्यांनी द्वितीय आणि चतुर्थी दोन पर्याय नव्हते. शिक्षकांनी विद्यार्थ्यास शिकवले. मला एक सांगा आता आपण ते बघितलं द्वितीय चतुर्थी आहेत मान्य एकांकित आहेत. हे द्वितीयचे आहेत का चतुर्थीचे?
चतुर्थीचे काय त्याच्यामध्ये येण्याची क्रिया बोलला सांगितले दिले असं असतं तर ती काय झाली असते चतुर्थी. हे मोघम आपले विचारले ला सणाचे सणाचे द्वितीयाचे चतुर्थीचे सेम. पुढे शिक्षकांनी विद्यार्थ्यास शिकवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखायचा अगोदर क्रियापद शोधायचा. शिकवले मूळ धातू शिकवणारे शिक्षक शिक्षक आहे. आता करता आला शिक्षण शिकवण्याची क्रिया कोणावर घडली विद्यार्थी काय झालं करतो. आता कर्त्याला प्रत्यय करण्याला पण प्रत्यय त्यामुळं कोणता येणार आहे दोघांना प्रत्यय असल्यामुळं तो ती ते करता घेतला की त्याने शिक्षकास विद्यार्थ्यास शिकवले तिने विद्यार्थ्यास शिकवले त्यांनी विद्यार्थ्यास शिकवले म्हणजे करता बदलला बदल. आता विद्यार्थ्यास आहे ना विद्यार्थ्यास एका विद्यार्थ्यास शिकवले 10 विद्यार्थ्यास शिकवले आणि क्वेश्चन केलं तरी बदलत नाही. मुलास शिकवले मुलीचे शिकवले एक वचन केलं अनेक वचन केलं पुरुष प्रथम पुरुष घेतलं द्वितीय पुरुष घेतलं पुल्लिंगी घेतलं स्त्रीलिंगी घेतलं तर मग तरी बदलत नाही. म्हणजे भावी आहे आणि सकर्म कर्म आहे म्हणून सकर्मक भाव. पुढं जर सकाळी तुम्ही लवकर उठला तर तुम्ही गावी जा या वाक्याचा प्रकार कोणता आहे. जर तर आहे म्हणलं की कोणतं येतं इथं एक ओळख आहे त्याची. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता. लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता बायको त्याची असा तो त्याचा अर्थ लक्ष्मीचा करतो. लक्ष्मी आहे त्याची कांता तर लक्ष्मी म्हणजे विष्णू येतो त्याला नाव अखंड आहे. पुढे अलंकार ओळखा. सुसंगती सदा घडो सुजन वाक्यानी पडो. हे जे रामदास स्वामींचे सगळे श्लोक आहेत ते त्याच्यामध्ये आहे विजय प्रयाग वृत्तामध्ये आहे आणि सगळीकडे यमक एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यात जो वेळ असतो त्याला काय म्हणतात. आता त्याला लघु गुरु जे आहे ते लागणाऱ्या वेळेवर लागणारा वेळ आहे त्याला मात्रा काय म्हणतात मात्रा. मी तुम्हाला शिकवत असताना मी एकदा बोलून गेलो होतो की तुम्हाला परीक्षेत येणार आहे आपल्याला कुठल्या पेपरमध्ये त्याला मात्रा म्हणतात. 1 मात्रा 2 मात्रा. जसं लघु गुरु आहे उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ कमी वेळ असेल त्याला लघु दीर्घ वेळ असेल त्याला गुरु. तशा पद्धतीनं 1 मात्रा 2 मात्रा मात्रा उच्चारामध्ये हे या गोष्टी आहेत. आपल्याला अभ्यासाला कसले आहेत अक्षर मात्रा उच्च नाही त्यामुळे हे आपल्याला अभ्यासाला नाही. पुढे संत रामदासांचे पूर्ण नाव राम जगदीश गडकर यांनी लिहिलेली नाटकं प्रेम संन्यास पहिलानी ओके गणिताचं मराठीमध्ये किती वेळा सोडवला पेपर सुरुवात म्हणजे एवढी गती घेतली गणिताला आपल्याला पेपर वगैरे सांगायला वगैरे त्याला वेळ 25 मिनिटं करतात. 15 ते 15 मिनिटं आपले उत्तरपत्रिका सांगणे तपासणी मार्क गेले त्यातून 15 मिनिटं जास्त 15 मिनिटं पेपर मराठीचा यायला लागतो. राहिलेला तुमचा 1.25 तास होईल त्याच्यामध्ये गणितासाठी घ्यायचा. संख्या रेषा पी हा बिंदू क्यू या बिंदूपासून किती अंतरावर आहे. आता या ठिकाणी yes इथे मायनस 0.5 आहे इथे मायनस 1.5 इथे काय असणार मायनस 1 असणार आहे. एकदम 10 केले तर या दोन म्हणजे एकूण पैसे बनायला गेले तर याचा फरक 1 आहे. 2 भाग आहेत म्हणजे एकाचा भागाची किंमत 0.5 होईल. आता इथे काय म्हणजे P पासून Q म्हणजे
हे अंतर ते अर्धा अर्धा ते अर्धा किती झालं 1.5 मायनस मध्ये येणार नाही हे पर्याय क्रमांक 3 1.5 1 अंतर कधी मायनस मध्ये नसतं त्यामुळे या ठिकाणी समजून पुढे परिमेय संख्या चढत्या क्रमाने दिल्यास कोणते विधान योग्य ठरेल -7/5 -5/7 -4/5 -3/4 -2/2 मी दशांशना केलं ओके आता पाहिजे आपण मायनस मध्ये मी 0 देतो तो आपण मी वापरता येते का काय 5 1 5 14 बाकी 0 मायनस 14 7 49 1 1 48 बाकी 0 राहील 4 7 28 बाकी 2 राहील 3 7 18 बाकी 2 आता इथे एक देणं आहे ज्याला जास्त देणं तो गरीब असतो सगळ्यात काय म्हणजे आपल्याला त्यांचा कोणता चढता करणार आहे मी सगळ्यात जास्त देणे याला आणि किंवा 705 त्यानंतर आपले दोन्ही 7 7 8 8 वाला येईल -4/5 वाचा 7 वाचा मी तर 5 याच्यामध्ये इथे एक बाकी इथे 2 इथे आला आणि 3/4 आणि हा वजा 5/7 सगळ्यात मोठा येईल वजा 2/3 वजा 2/3 शेवटी वजा 2/3 ही संख्या असेल वजा 4/5 मधल्या स्थानावरती असेल पहिल्या स्थानी असलेल्या अंकाचा गुणाकार 1.05 येईल हे करावं लागेल तिसऱ्या स्थानी वजा 5/7 तिसऱ्या स्थानी नाही आता दुसरा पर्याय पाहू मधल्या आणि पहिल्या वजा 7/5 आणि मध्ये आहे तो वजा 3/4 याचा गुणाकार करूया 7 त्रिक 21 20 वजा वजा केलं तर 21 पण 100 केलं तर 5 पट केली 105 अंशाचे 100 मध्ये दशांश 1.05 आधी गेले 9547.05 या दशांशात गुणाकारातील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आता हे 9547.05 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक पहिल्यांदा बेसिक पाहू 5 ची किंमत किती आहे 500 आहे 500 दशांश 0 या 5 ची किंमत 0.05 10 ने 5 गेले 5 10 ने गेले 9 10 ने गेले 9 10 ने गेले 9 आता गेले 4 दशांश 499.9 आता हे शॉर्ट मध्ये कसं सोडवावं या 5 खाली बाण करा या 5 खाली बाण या शेवटच्या याच्यामध्ये शेवटचा जो अंक आहे तर किती मिळवला 10 होतो 5 म्हणजे 5 जे मोठं स्थान आहे त्यातनं एक वजा 5 आहे त्यातनं एक वजा केले मध्ये जेवढी घर असेल तिथं 9 द्यायची मध्ये 1 2 3 घर आहेत 9 बाहेर अजून त्याच्या बाजूला असेल तिथे 0 आहे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हाखाली उत्तर काय आहे आलं का लक्षात चला पुढे 75च्या पुढे 59व्या समसंख्येत किती मिळवावे म्हणजे लगतची पूर्ण वर्ग संख्या मिळेल आता 75ची पुढची 59 मी सम काढायची 75च्या पुढील पहिली सम कोणती 76 पहिली काढायची राहिले किती काढायचा आधी 58 गुणिले 2 गुणिले 2 का केलं समसंख्यामध्ये 2 चा पट म्हणजे 8 गुणिले 16 6 चारे 16 अधिक 6 आता याच्यामध्ये याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या 196 त्याच्यात किती मिळवले पाहिजे 4 मिळवले पाहिजे पुढे 8 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे जी येणारी संख्या चौरस संख्या व घन संख्या असेल चौरस संख्या घन संख्या असणारी 64 ही संख्या आहे मग 8 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर येईल 8 ला 8 ने गुणलं येईल पुढे 30 54 48
रुपयाचे 3 जणांनी काही रुपयात खरेदी केली. तिघांनी खरेदी केलेले रुमाल एकाच किमतीचे असतील तर एका रुमालाची कमाल किंमत किती असू शकते? 30, 54 आणि 48. काय करावं लागेल? 30, 54 आणि 48 याचा मसाले काढावा लागेल. ज्या रुमालाची जास्तीत किंमत किती असेल? 1 पैसा पण असेल, 10 पैसे असेल, 15 पैसे असेल, 1 रुपया असेल, जास्तीत जास्त किंमत त्याला मसाले. या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात साई ओके. 6 पंचे 30, 6 9 54, 6 8 60. आता जातो कशाने? रुमालाची जास्तीत किंमत किती आहे? 6. हुशार आहे तुम्ही, 2 लावत बसायची गरज नाही. चला पुढे क्यूब रूट 15,625 बरोबर 80. क्यूब रूट मध्ये 15,625 चं क्यूब रूट बरोबर आहे. बरोबर कशाचा गण आहे रे? 25चा गण 6. 25चा वर्ग 625. 625 गुणिले 25 जे हे आपल्याला लक्षात घ्यायला काय हरकत. एम बरोबर दुसरा पर्याय 25 आणि पहिला पर्याय क्यूब रूट 15,625. 2 पर्याय मग आता हे काय प्रश्न दिला जसा तसा पहिला आणि दुसरा 2 पर्याय मध्ये असल्यामुळं आता त्यांना काय होतं? प्रश्न निर्माण करावे लागतात 2 पर्यायांमध्ये बसला. ए ही अशी कोणती नैसर्गिक संख्या आहे? ए चा x वर्ग बरोबर ए चा y वर्ग. जर ए नॉट इक्वल y तर कोणते? त्या ठिकाणी इक्वल म्हणजे ए चा x वर्ग आणि ए चा y वर्ग बरोबर आहे. छेद सारखा आहे. ए ची किंमत विचारा. सॉरी ए आणि ए चा x वर्ग आहे आणि ए चा x वर्ग आहे बरोबर ए चा y वर्ग आणि x आणि y इक्वल नाही. कोणती संख्या वेगळी असेल? आता इथं तुम्ही घातांक वेगळे वेगळे घेतले तरी उत्तर मात्र एकच आहे. कॉमन आहे. एक जातो तुम्हाला कसं इथं 0 घेतला इथं 0 घेतला आणि इथं सांगितले काय त्यांनी x आणि y इक्वल नाही वेगळे वेगळे घ्या. मग इथं y चा इथं x वर्गाने x मध्ये 0 घेतलं y बरोबर 1 घेतलं उत्तर मात्र एकच आलं तरच उत्तर येऊ शकते. a चा 0 वर्गात काय येणार? 1 आणि a चा पहिला घात काय येणार? 1. इथं पहिला जे दुसरा घेतला तिसरा चौथा पाचवा 10वा 100वा 1000वा घेतला तर 1 चा 1000वा घात काय येणार आहे? 1. म्हणजे a ची किंमत ही 1 असेल तर आणि तरच हे होऊ शकते. दुसरी कोणती a ची किंमत जर तुम्ही घेतली तर चालणार नाही. वेगळी उत्तर पुढे 124 गुणिले 144 124 गुणिले 144 बरोबर 17,856. तर प्रश्न पहा. चौथी 5वीला मी हे सगळं शिकवलं. 17.856 भागिले 0.144. आता तुम्हाला या संख्येने याच्या मागे उत्तर हे येणार. इथं काय करायचं? एक गोंधळ होतो. एक ती पण ट्रिक सांगणार आहे. अगोदर पहिल्यांदा ही संख्या पूर्णांकात करून पूर्णांकात जेवढी घरं किती सारखं व्हायला तेवढी सारखं. आता वरची जर पूर्णांकात करायची किती घरं न्यावी लागेल? 3 घरं. खालची 3 घरं. तेवढी 3 घरं नेली पूर्णांकात 17,856 भागिले 144 काय झालं? 124. आता इथं दुसरी काय पद्धत आहे पहा. वरची दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर? 3 खाली 3 वरच्या खालची वजा. जर प्लस मध्ये आलं तर वरती तेवढी 0 द्यायची जेवढे प्लस मध्ये भागाकाला जे उत्तर मांडायचं त्यावर 0 द्यायचं.
मायनस मध्ये आलं तर तेवढं दशांश चिन्ह मागे घे. म्हणजे जर प्लस मध्ये आलं उजवीकडे जेवढं +2 आलं तर 2 दशांश चिन्ह उजवीकडे, आणि जर मायनस मध्ये आलं तर 2 बरोबर डावीकडे. आता उदाहरणार्थ हे घेतलं मी की 17 पायरी 17,785 दशांश चिन्ह 6 भागिले 0 दशांश चिन्ह 1. आता इथे किती संख्येच्या अगोदर 3 आहे, इथे 1 मधनं 3 गेले -2 मध्ये आलं की 2 गेलं उजवीकडे जायचं, 1 2 गेलं. आता हे जर उलट आलं असतं, हे उलट आलं असतं, उदाहरणार्थ हे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हे भागिले 144. आता इथे जर तुम्हाला दशांश चिन्ह इथे किती संख्येच्या अगोदर 3 आहे, इथे 0, म्हणजे 3 जर आपल्याला पुढं म्हणजे कोणता, पुढं मागे हे लक्षात, पुढं म्हणजे पुढं जायचं मागं इकडं पुढं जायचं हे लक्षात, कन्फ्युजन आहे. म्हणून या ठिकाणी 3 आहे, इथे 0, 3 बरोबर 0 गेले 3 आहे, म्हणजे डावीकडं जायचं 3 बरोबर 124 उत्तर मांडलं, 3 बरोबर इथे लक्षात राहत नाही. साधी सोपी दशांश चिन्ह काढून टाकायची आणि सोडवायचं. ओके, चला पुढे. निशांतचे अनिरुद्धच्या परीक्षेतील गुणांश असलेले गुणोत्तर 6-5 आहे. निशांतला अनिरुद्ध पेक्षा 16 गुण जास्त, तर निशांतला किती गुण मिळाले? नाव या अगोदर जसे सांगितले तसे पहिल्यांदा निशांत आहे, नंतर आहे अनिरुद्ध. निशांत आणि अनिरुद्ध यांचं गुणोत्तर आहे 6-5. निशांतला 6 तर अनिरुद्धला 5. आणि निशांतला जास्त किती गुण जास्त आहे, त्याच्यापेक्षा 16 गुण जास्त. याच्यामधला फरक किती केला तर येतो 1. x बरोबर काय येणार आहे 16. 16 पंचे 80, 16 पुढे. वर्गातील 7 मुलांचे वजन सांगितले. x साठी 1, x साठी 5, x साठी 3, x साठी 2, x साठी 4, x साठी 6 असे आहे. तर त्याचे सरासरी वजन किती? आता सरासरी काढायची असेल तर त्यांची काय करायला लागते, बेरीज करायची. आणि बेरीज किती जणांची आहे, बेरीज 7 जण, म्हणून भागिले त्यांना 7 करणं गरजेचं आहे. ते मी एका खाली एक म्हणतो, x साठी 1, x साठी 5, x साठी 3, x साठी 2, x साठी 4 आणि x साठी 6. इथे किती होते 7 अधिक 6च्या 10 5 15 25 आणि 21 आणि भागिले 7 केलं 7 जणांचा आहे. आता याच्यामध्ये 7 कॉमन घेऊ शकतो. 7 कॉमन काढलं तर 1 साठी 3 येईल, भागिले 7 केलं 7 आणि 7 21. कॉमन 7 काढला 7 ला 7 गेलं तर उत्तर काय येईल, सरासरी 1 साठी 3 पर्यायामध्ये आहे. जो पर्याय नोंदवा कुठलं येईल, 7 1 7 21 भागिले 7. तिसरा पर्याय बघेल, तिसऱ्या पर्यायात आपण सोडवलेलं नाही. काय श्रीपाद चला
पुढे काय म्हणाले पहा, तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला असता खालीलपैकी कोणते विधान सत्य होते? तीन समांतर रेषा करा, एका छेदिकेने छेदली, संगत कोणाच्या 12 जोड्या मिळतील. संगत कोण पहा, याला एक, याला दोन, यालाही तीन, अशा पाहिल्या. आता उलट्या पाहिल्या तर याला ही एक, याला दोन, याला तीन, या पद्धतीनं ते 3 आणि 3 6 या बाजूला झाल्या, या बाजूला 6 म्हणजे 12 संख्या कोणाच्या जोड्या बरोबर आहे. अंतर कोणाच्या 8 जोड्या, अंतर कोणाच्या पाहू, हा आणि हा एक अंतर कोणाच्या, हा एक अंतर म्हणजे 2 झाले इकडे, इकडे 2 म्हणजे 4 जोड्या अंतर कोणाच्या होते, म्हणजे 8 सांगितलं बरोबर आहे का नाही. तिसरं अंतर कोणाच्या 8 जोड्या काय या ठिकाणी अंतर कोणाची, याला ही जर याला ही याचा याला ही जुळेल, याला ही इतर या 4, आता याला ही जुळेल, याला ही जुळेल 6, 8 होत आहे नाही 6 होत आहे, 6 8 होत नाही. चौथा काय, विरुद्ध कोणाच्या 16 जोड्या मिळतील, 1 2 किती झाल्या, 1 2 2 2 4 6, त्यांनी किती सांगितले 16. इतर काय पर्याय 1. दोन रेषीय जोडीतील कोणाचे गुणोत्तर 19 26 त्याच्यातील फरक 28 आहे, तर मोठ्या कोणाच्या संलग्न कोणाचे माप किती असेल. आता या रेषीय जोडीतील कोण आहे, एक आहे 19 x 7, एक आहे 26 x 7, आणि त्याच्यामधला फरक दिलेला आहे, म्हणजे फरक याच्यामधला किती आहे, याच्यामधला फरक 7 आहे. 7x बरोबर 28, x बरोबर 4, हे 19 76 आणि 26 104. मग त्यांचा काय प्रश्न आहे, तर त्यातील मोठ्या कोणाला, मोठा कोण किती आहे 104, त्याच्या संलग्न कोणाचं माप किती आहे 180 मधनं 104 वजा केले 4. लहान कोणाचं माप असं विचारलं की त्यांनी उलट फिरवलंय, मोठ्या कोणाचं संलग्न लहान कोण येणार. पुढे शाळेतील 107 मुलांच्या वयाची वारंवारता खाली दिली, त्यावर त्याची मध्यमान तारा म्हणजे 6 वर्षाची 80 मुलं आहे, 6 वर्षाच्या 80 मुलाचं झालं 6 गुणिले 80 842 480 झाले. 7 वर्षाची 50 आहे, 7 5 35 350 झालं. 8 वर्षाची 20 आहे, 60 ते 60 160 आहे. 9 वर्षाची 10 आहे, 90. बेरीज किती येते 0 1080. किती मुलांची ही बेरीज 160 म्हणून भागिले 160 केले 16 96 6.75 त्यांचं मध्यमाने म्हणजे सरासरी येईल. पुढे आपण गडबड करत नाही, आमच्या हळूहळू सांगतो तरी आपलं वेळ पेपर कळवलं. आता आपण बाकीचं सगळं फापट पसारा वाढलो म्हणून आपल्याला 10 वाजता एका वर्तुळाकार बागेत परिघ 44 सेंटीमीटर, त्यातील अर्ध्या भागात लावून केली, राहिलेल्या भागात मुलांची खेळणी केली. किती भागात लावून अर्ध्या भागात, मग परिघ 44 आहे, परिघाचं काय सूत्र आहे पाय डी, मग 2 पाय आर वापरा, कुठलाही वापरा, पाय डी बरोबर एका हे 22/7 आहे, ते तिकडे द्या पाठवून डी बरोबर 44 गुणिले 7 भागिले 22 गुणिले 7 गुणिले 14 डी आला, आर येणारे 7. मग त्याच्या निम्न भागात लॉन केले 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर, जे पाय आर स्क्वेअर मध्ये 22/7 गुणिले 7 गुणिले 7 54 154 पूर्ण वर्तुळाचा अर्धा भाग म्हटल्यानंतर त्याचा 77
चौरस सेंटीमीटर हे त्या ड्रॉन केलेल्या जागेचे. सोबतच्या आकृतीत एक या ठिकाणी आकृती काढतो म्हणजे आपल्याला या आकृतीचे समजून घेणं खूप सोपं होतं. आकृती सोडवणं तर गणित खूप सोपं असतं. एक प्रमाणात असेल वगैरे काय त्याचं बघायचं नाही पुस्तकात म्हणजे पेपरातली आकृती देखील कधी प्रमाणात मानायची नाही. संपूर्ण हा 64 आहे. ही बाजू आणि ही बाजू एक रूप आहे एवढं दाखवतो म्हणजे एल एन आणि एल एस एल एन एल एस आणि एल एन एक रूप आहे. काय म्हणलेले त्यांनी एम एस एल एम एस एल या कोणाचं नाव आपल्याला काढायचं. ओके आता आपल्याला पहिल्यांदा एक करता येईल या एल कोणाचं माप काढता एल कोणाचं माप 64 आणि 48 याची बेरीज किती येते 64 आणि 48 112 याच्यावर 180 मध्ये 112 वजा केले 68 हा कोण. ओके 68 कोण आल्याने आपल्याला एक लक्षात आपल्याला हा कोण काढता येईल. हा कोण आणि हा संपूर्ण कोणाची गरज नाही आता ते काम संपलं 64 वापरल्या संपलं. हा कोण हे या बाजूच्या समोरचा हा कोण आणि या बाजूच्या समोरचा हा कोण कसे असणार आहे एक प्रश्न त्रिकोणाची काय प्रॉपर्टी त्रिकोणाच्या ज्या बाजू एक रूप आहे त्या समोरचे कोण एक म्हणजे 180 मधून 68 वजा केले 112 आहे. 112 हे दोन्ही कोणाचे जे आहेत सारखे 112 भागिले 2 केलं 56 आणि हा 56 मी याचा रेषीय जोडीला 56चा रेषीय जोडीला 180 वजा 56 केलं उत्तर किती 124 म्हणजे 180 वजा 56 कारण रेषीय जोडीत नाही 124 अंशाचा हा कोण येणार आहे. पुढे त्रिकोण पी किंवा आरच्या कोणत्याही दोन बाह्य कोणांची बेरीज 240 आहे. तो निश्चितपणे कोणत्या प्रकारचा त्रिकोण असू शकतो. आता दोन बाह्य कोणांची बेरीज 240 हे एका बाह्य कोणाची बेरीज किती येणार आहे 120 चा आता बाह्य कोण 120 चा असेल तर या दोन कोणाची बेरीज 120 येणार म्हणजे हा कोण कितीचा येणार आहे दादा वेंकटेश सोडून 240 आहे म्हणजे एक बाह्य कोण 120 चा आहे त्याचा अंतर कोण कितीचा येणार 60 हा याचाही बाह्य कोण 120 चा अंतर कोण 60 बाह्य कोण 120 चा अंतर कोण 60 चा आहे म्हटल्यानंतर कोणता कोण आला समभुज. त्यामुळे पर्याय क्रमांक समभुज पर्याय क्रमांक 2 हा 120 ओके मग तसं असेल तर आपण बाकीचे लॉजिक किती करू म्हणजे 50 आणि 60 कशी करू शकतो तिथे एक बडा निश्चितपणे तर तो निश्चितपणे जर म्हणलं असतं तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे तर मग तिथं सगळीच उत्तर आली असते. विषमभुज पण आला विषमभुज पण तो आला असते का दोन याचं सांगितले ना 240 बाह्य कोणाच्या मापांची बेरीज किती असते 360 दोन बाह्य कोण माहित नाही हे दोन बाह्य कोण सोडून दे हा बाह्य कोण किती येणार आहे इथं प्रॉपर्टी इथं योग्य होईल की आपण 120 240 भागिले 2 केलं म्हणून तू म्हणते की नाही सर की आमचा तो 240 एक 110 चा एक 120 चा असेल मान्य बरोबर तुझं तसं म्हणणं होतं. आता मी उलटा त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोणाची बेरीज किती असते 360 मग 360 मधनं दोन बाह्य कोण जे आहे ते वजा करून टाकले तिसरा बाह्य कोण कितीचा येईल ओके हा तिसरा बाह्य कोण याचा अंतर कोण हा 120 चा म्हणजे हा या दोघांची बेरीज येईल 120 काय अडचण नाही. आता हा जर बाह्य कोण 120 चा असेल तर दुसरा कुठला तरी बाह्य कोण दोन कोण आहेत काय म्हणजे दोन बाह्य कोण आहेत बेरीज 101 240 एक बाह्य कोण 120 चा असेल तर दुसरा बाह्य कोण 120 चाच असणार तो कमीचा किंवा जास्तचा असू शकत नाही. त्यामुळे परफेक्ट आणि परफेक्ट फक्त समजून जर इथं निश्चितपणे हा शब्द वापरला नसता तर हे वेगळे आले असते काय अडचण
खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो, बरोबर आहे. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात, बरोबर आहे. एकाच वर्तुळात एकरूप असतात, हे पण बरोबर. एकाच वर्तुळातील एकरूप जीवाने केंद्रापाशी केलेला कोण एकरूप असतो असे नाही. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा जर असतील तर त्याचा केंद्रीय कोण एकरूपच असतो. त्यामुळे चौथं चुकीचे, बाकीचे तिन्ही पर्याय बरोबर आहे. दोन वर्तुळात आकृती काढून दाखवू का? हे पहा, म्हणजे चारही गोष्टी सांगतो. ही वर्तुळ आहे, या वर्तुळात मी एक जीवा काढली, या जीवेवर वर्तुळ केंद्राचा लंब टाकला तर या जीवेचे दोन समान भागात विभाजन करतो. पहिला पर्याय बरोबर. वर्तुळ केंद्रातून एकरूप जीवा, आता ही एक आहे आणि या ठिकाणी त्याच मापाची जीवा असेल, ही जीवा आणि ही जीवा सारखी असेल, याच्यावरती जरी लंब टाकला तरी हा देखील जीवेला दुभागतो. म्हणजे आता या ठिकाणी त्या जीवेचं माप एकरूप असेल तर ते वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरच असतात. एका वर्तुळखंडातील कोण एकरूप असतात? त्याचा उदाहरणार्थ घेतला. अरे चौथा बघू अगोदर, नंतर मग तिसरं वेगळ्या आकृतीस. एका वर्तुळातील एकरूप जीवाने केंद्रापाशी केलेला कोण एकरूप असतो? या एकरूप जीवा, याचा हा कोण आणि हा कोण, हा झाला केंद्रीय आणि हा. आता तुम्हाला सांगा, जर जीवा एकरूप असतील तर त्याचे कंस देखील कसे असणार? एकरूप असतात. आणि एकरूप कंसाने तयार झालेले केंद्रीय कोण एकरूपच असतात. आणि वर्तुळखंडातील, आता इथं इथं पाया तिसरा, की वर्तुळखंडातील कोण एकरूप असतात? की एकाच वर्तुळखंडात, आता उदाहरणार्थ हा वर्तुळखंड घेतला, पुसून टाकतो, हा वर्तुळखंड, हे केंद्रीय कोणी काढतो. आता या ठिकाणावर हा कोण काढतो, या कोणाचं माप या ठिकाणावर काढला मी, याच वर्तुळ कंसापासून तयार झालं, या कोणाचं माप या ठिकाणावरून काढलं, एकाच वर्तुळ कंसापासून तयार झालेला हा कोण एकरूप असतात. का असणार? एकाच वर्तुळ कंसापासून तयार झालेले सर्व कोण एकरूप असतात. पुढे विचार, दोन वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 व 1386 चौरस सेंटीमीटर. वर्तुळाचे परिघ अनुक्रमे 88 व y सेंटीमीटर असतील तर y बरोबर. आता या ठिकाणी याचं गुणोत्तर, परिघाचा क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे का त्याचा संबंध? काढता पाहिजे ना, तुम्ही मानून तुम्ही तिथं करणार का? बघितलं का कधी 7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येतं? इथे काय सूत्र आहे क्षेत्रफळाचं? पाय आर स्क्वेअर. इकडे पाय आर स्क्वेअर, जे इथं 616 आहे इथे, या ठिकाणी 1386 आहे. याच्यामध्ये पायची किंमत घातली तर 22/7 होते. 616 बरोबर आहे ना, 616 बरोबर पाय स्क्वेअर, तर पाय स्क्वेअर बरोबर 616. हे 22 जे तिकडे पाठवून दिले तर 616 गुणिले 7 भागिले 22 होईल. ही आर स्क्वेअरची किंमत. 22 गुणिले 44 किती राहिले बाकी? 22 गुणिले 44, 44 आणि 7 17, 22 78. ची किंमत येणार आहे 96, म्हणजे किती येते? 14 आहे. 14 आहे. त्रिज्या किती असणार या ठिकाणी? 14 असणार आहे. आणि या ठिकाणी आता इथून उत्तर काढून जातं आपलं, त्या काढले परिघ किती येतो? पायडीचं आपल्याला पायडी 14चं पायडी मध्ये वापरलं तर काय येतं? 22/7 गुणिले 14 केले तर 7 गुणिले 14 गुणिले 44, इथं 44 मध्ये गेले. या ठिकाणी
सोडून करण्यापेक्षा मला याच्यामध्येच दाखवायचं आहे. ओके, याचा मला संबंध जोडायचा आहे. त्रिज्येचा वर्गाच्या याच्यामध्ये बदल जेव्हा त्रिज्या एक पटीत वाढते ना, दुप्पटीत वाढते ना, तेव्हा क्षेत्रफळ दोन पटीत वाढते. म्हणजे तसं नाही ना आपण किती त्रिज्या किती येते इथे, इकडे किती येते परी, त्रिज्या किती येते केलंय का नाही तुम्ही 722 केलं किती आलं उत्तर 22 35 असे 22 66 नाही 721 441 21 जी इथे 21 त्रिज्या येते इथे 14 आहे इथे 21 आहे इथे 14 त्रिज्या इथे 21 आहे मग याचं गुणोत्तर काय 616 आणि इकडे 1386 परिघाचं गुणोत्तर तेच राहणार 1421 म्हणजे काय आलेलं 2:3 हे 2चा वर्ग 4 होईल 3चा वर्ग 9 होईल गुणोत्तर काय असणार 4 असणार जुळते का 4 असणार आहे का तुम्ही 2:3 बघत बसला ना क्षेत्रफळ आहे ना ते 4:9 प्रमाणात असणार याचे 4 भाग कर 1 भाग कर त्याला गुणिले 9 भाग कर येते का येते झालं का कन्फ्युजन क्लिअर हे तर खूप महत्वाचं आहे मग मला उत्तर नाही मला अपेक्षित इथे त्रिज्या किती येते 21 येते म्हणजे परी किती येणार आहे 21 गुणिले पाय डी केलं तर 42 गुणिले 22 अंश छेद केलं 7 7 42 22 32 अंश 132 या ठिकाणी परिघ त्या ठिकाणी 44 मी तर परिघ 88 बनले आपला परिघ 44 झाला काय तर 44 कसं उत्तर मी मांडले इकडे परिघ किती आला 616 चा 616 चे क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाचा परिघ किती आला तर किती आला होतं सगळं माझा 14 चा परिघ किती येतो केलं होतं ना आपण कधी सगळे एकत्र असल्यामुळे तुमच्याकडे तुम्हाला सवय लागली नाही नंबर टाकून पाहिजे घेतलं होतं ना आपण 22 किती केलं 28 गुणिले 12 पाय डी 22 × 88 इथं परिघ 88 येतो आणि याचं गुणोत्तर मात्र परिघ त्रिज्येचं गुणोत्तर आणि परिघाचं गुणोत्तर सारखंच असतं इथे 132 जे 2:3 गुणोत्तर आहे परिघाचं त्रिज्येचं गुणोत्तर सारखं असतं फक्त क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्रिज्येच्या वर्गाच्या पटीत इथं 4:9 आले का 2:3 आलं त्रिज्येचं गुणोत्तर परिघाचं गुणोत्तर पण 2:3 असेल मात्र क्षेत्रफळाचं गुणोत्तर 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4:9 पटीत क्षेत्रफळाचं चला पुढे 3x + 15 2x + 10 x + 5 अशी 3 कोनाची मापे असणारे दोन एकरूप त्रिकोण कर्णाच्या बाजूने एकमेकांना जोडल्या निश्चितपणे त्यांची कोणती आकृती तयार होईल आता इथं पहिल्यांदा तो त्रिकोण कसला आहे ते काढायचं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते त्या सूत्राने 3x + 15 2x + 10 आणि x + 5 3x + 15 2x + 10 x + 5 ती बेरीज किती येते 3 + 5 6x अधिक 30 बरोबर 180 जे 6x बरोबर 150 x बरोबर 25 25 × 75 अधिक 5 9 80 चा आहे हा 25 × 50 चा आहे 90 चा आहे 75 90 चा हा 25 × 50 60 चा 30 60 90 चा त्रिकोण आहे दोन एकरूप त्रिकोण जे कर्णावरती जोडले हा 30 60 90 चा मी दाखवला हा 30 आहे हा 60 आहे हा 90 आहे 30
60 90 एकरूप आहे कर्णावरती जोडले तर ते अशा पद्धतीने हा 30 चा होईल इथे 60 चा जोडला इथे 90 चा तर कोणत्या कृती होईल आयत. आता जर एखाद्या म्हणलं काय सर मी असं नाही जोडत मी कसा जोडणार हा 90 60 हा 30 मी इथे जोडणार 60 हा जोडणार नाही 30च्या शेजारी मी 30 चा जोडणार आणि इथे मी 60 चा घेणार इथे 30 चा कोणत्या आकृतीचा कोणती झाली पट्टन म्हणजे एक तर आयत होईल जर या पद्धतीने जोडला या पद्धतीने जोडला तर पट्टन क्लिअर झालं पुढे ए त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे जी हा गुरुत्वमध्ये BD आणि EC या मध्यभागाचा संपर्क घेतोय चौरस कसं होईल माप बघ 90 असू दे माप हा कसला आहे त्रिकोण 30 60 90 चा तो समभुज येतो का 45 55 90 चा जर असताना तो त्रिकोण तर तो चौरस तयार झाला कसा होईल नुसते कोण काय बाजू कुठे एकरूप आहे 30 60 90 चा कधी काटकोन त्रिकोण एक समभुज असतो समभुज काटकोन त्रिकोण असतो का जर तुम्हाला समभुज काटकोन त्रिकोण असेल या बाजूने या बाजू एकरूप असतील तर याच्या समोरचे कोण एकरूप असणार याचा अर्थ तो समद्विभुज काटकोन त्रिकोण त्याची कोण मात्र हे 45 चा हा 45 चाच असणार त्याच्या याच्या आहेत काय ही 60 90 चा आहे कोण जर एकत्र जोडले तर तो फक्त आणि फक्त चौरसच होणार तो आयत होणार नाही पतंग होणार आपल्याला इथं त्याने 30 60 90 चा जोडते काय ते या आज घ्यावा लागतो ना तिने 30 60 90 याचा अर्थ बाजू तिन्ही वेगळे वेगळे कोण आहेत याचा अर्थ तिन्ही बाजू वेगळ्या तो विषमभुज काटकोन त्रिकोण विषमभुज काटकोन त्रिकोण जर कर्णावर या पद्धतीने जोडले तर याला आयत होईल या पद्धतीने जोडले तर पद्धत होईल चौरस कधी होऊ शकत नाही आणि नाही पुढे आता ABC हा समभुज त्रिकोण आहे समभुज त्रिकोणात G हा गुरुत्वमध्ये आहे आणि या ठिकाणी या मध्यभाग दिलेले आहे EC आणि BD यातलं काय दिलेलं नाव BD 1.5 BD 1.5 आहे म्हणजे गुरुत्वमध्ये तर परिवर्तनाची त्रिज्या परिवर्तन समभुज त्रिकोण आहे परिवर्तन आहे याची त्रिज्या म्हणजे काय पाहिजे आपल्याला मोठा बद्धका काय करते गुरुत्वमध्ये काय करतो बद्धकेचे 2 एक या प्रमाणात विभाजन करतो हे 2 भाग आणि 3 एक भाग 3 भाग बरोबर 1.5 तर अर्थ एक भाग बरोबर किती 0.5 2 भाग बरोबर 1 या वर्तुळाचे परिवर्तन त्रिज्या किती येणार आहे 2 भाग म्हणजे 1 मीटर 1 मीटर पुढे सोबतच्या आकृती माहितीवरून त्रिकोण BDC हा दिलेला आहे 60 चा आता इथं तुमच्या मनात एक पाहिजे ते सांगा या दोघांची बेरीज 120 येणार आहे फक्त त्याचे 2 एक या प्रमाणात विभाजन करायला म्हणजे विभाजन करता येईल अशा संख्या तुम्हाला 50 आणि 60 बी घेतलं 50 आणि 70 घ्यावं लागेल त्याचे भाग करता येतील का तुम्हाला 60 घेतले मी या ठिकाणी एक भाग म्हणजे हा किती हा 60 चा आहे मी 3 भाग हा 1 आहे हा 2 एक आहे म्हणजे हा कितीचा होईल 3 भाग बरोबर घेतले तर हा 20 चा हा 40 हा 20 चा हा 40 आपल्याला काय विचारलेलं आहे BDC हा 20 चा हा 20 चा कितीचा आहे त्रिकोणाचे 180 मध्ये हे 40 गेले 140 चा एक आहे पुढे त्रिकोण PQR मध्ये PQ 8x - 4 QR बरोबर 9x + 3 PR बरोबर 12x सेंटीमीटर तर x त्या किमतीसाठी PQR हा काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण या ठिकाणी पर्याय आपल्याला वापरावे लागतील कोणताही पहा 8x - 4 दुसरा आहे 9x + 3 आता एक त्रिकोणामध्ये बसलं पाहिजे
आणि पी आहे 12x. कोणती किती 5 घ्यावी लागते का? 5 घेतलं तर काय होईल? 8x 8 40 वजा 4 36 9 5 45 3 8 3 4 5 चे कुठं जे तो काय पळवट नाही करावं लागते काढावं. पुढे काही माणसे एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. माणसांची संख्या 4 अंशाचे 5 पट केली तर त्या कामासाठी लागणारे दिवस किती? माणसांनी 60 दिवसात m1 × d1 m1 × d1 बरोबर m2 × d2. माणसाची संख्या काही माणसं x माणसे 60 दिवसात तुमचं काम पूर्ण करतात. माणसाची संख्या 4 अंशाचे 5 पट केली. माहित नाही आपल्याला मी 4 अंशाचे 5 पट म्हणजे 4/5 x केली तर दिवस किती लागतील माहित नाही. त्याला y काढायचं. y काढायचं म्हणजे या दोघांचा गुणाकार करून हा बसतो. हे गुणिले इकडे आले तर भागिले होते. x गुणिले 60 भागिले 4/5 आहे 4x/5 भागिले म्हणजे उलटून गुणिले मांडले x गुणिले 60 गुणिले 5/4x. x ला x गेले 4 ने लावले तर 15 15 गुणिले 5 75. तर काही 75 किती दिवस लागतील? 75. आता हे शॉर्ट मध्ये कसं सोडवायचं असतं? ओके. आणि हे तुला समजलं की रे सगळ्यांना नाही ना कळलं की माणसाची संख्या 4 अंशाचे 5 केली तर दिवसांची संख्या 5/4 ने वाढेल. म्हणून इथं 60/4/5 60/5/4 केले असते तर 4 15 15 75 झालं होतं. तुला कळलं बाकीच्याला नाही. बाकी दिलं पाहिजे m1 × d1 m2 × d2 मला 5वी मध्ये पण घेतलं नाही हेच गेले 5वीला पण याच पद्धतीला तुमच्या सांगितलं. चला प्रत्येकी 75 ग्रॅम वजनाचे 12 मोदक प्रत्येकी 60 ग्रॅम वजनाचे 15 पेटे एका रिकाम्या बॉक्समध्ये भरले. त्या बॉक्सचे वजन 2.1 किलोग्रॅम पडले तर रिकाम्या बॉक्सचे वजन 12 मोदकाचं वजन किती होईल? 12 × 60 आणि 12 × 7 84 690 900 ग्रॅम. 60 ग्रॅमचे 15 पेढे 15 × 7 90 900 ग्रॅम. 900 900 1800 ग्रॅम झालं मोदकाचं आणि पेढ्याचं वजन. 2.1 किलोग्रॅम म्हणजे 2 किलोचे 2000 जे 2100 ग्रॅम झालं. 2100 ग्रॅम मधनं 1800 ग्रॅमचं पेढे वजा केले तर किती आलं? मोकळ्या बॉक्सचं 300 ग्रॅम वजन झालं. 2,510 2 रुपये 5 रुपये 10 रुपयाची प्रत्येकी 4,506 प्रमाणात नाणी घेतल्यात 4,650 रुपयात 2 रुपयाच्या नाण्यापेक्षा 10 रुपयाचे नाणे कितीने जास्त आहे? पायाचं गुणोत्तर 2 रुपयाचं 5 रुपयाचं आणि 10 रुपये. ही 4 गावे 4x आहे ही 5x आहे आणि 6x आहे. याची रक्कम किती होईल? हे 4 गुणे 8x झाले हे 5 25x झाले 60x झाले. याची बेरीज किती? 85 बरोबर 4,650. x बरोबर 4,650 भागिले 93 केलं तर 12 जाणार असतो 50 x ची म्हणजे 2 रुपयाची किती आहे? 50 चोक 200. 5 रुपयाची 50 पाचा 250. 10 रुपयाची 50 300. तर विचारले काय 2 रुपयाच्या नाण्यापेक्षा 10 रुपयाचे नाणे कितीने जास्त आहे? 100ने जास्त. सोपं असतं फक्त त्याचं टेक्निक माहिती पाहिजे. ए आपण बी बरोबर 5/6 याची डायरेक्ट 5 किंमत बदलली का? मग बरोबर आले. ए आपण बी बरोबर 5/6 तर 6a वजा 5b भागिले 2a आणि 3b बरोबर किती? मी म्हणून तर मी विचारलं तुम्हाला की बरोबरचं चिन्ह आहे अंश इकडे म्हणजे बरोबरचं चिन्ह याचा अर्थ अंश समान आहे. याची किंमत 5 बनली तर
5 30 वजा 30 भागिले 10 30 मधनं 30 गेले 0.28 उत्तर काय आहे? 0. 28 असतं तर इन्फिनिटी मध्ये आलं असतं का? सोय काय शून्य नाहीये फक्त सांगितलं 0.28 पण 28/0 त्याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही. ग्रॅज्युएशन जेव्हा मॅथ्स मध्ये करशील ना तेव्हा तुम्हाला उत्तर काढून सांग. ओके केलं तर पुढे 1500चा 15.4% शी विसरणार. 1540 म्हणजे गुणिले 15.4% म्हणजे 100. पहिली ही मांडणी आहे का कुठे पर्याय नाही. आता इथे मी पहा हे 2 शून्य हे 2 जर इकडे घेतले म्हणजे 15.4 गुणिले 15.4 म्हणजे दुसरा पर्याय 15.4 चा वर्ग. आता याचा वर्ग 15.4 चा वर्ग केला तर किती येतो? 237.16 येतोय. बरोबर चला उत्तर बरोबर आहे. हे पहिला बरोबर. आता छेदामध्ये किती होणार आहे? इथं 100. इथं छेदामध्ये 100 पाहिजे. आता इथं मी पूर्ण कार्यक्रम किती घरं पुढे जातील? 2 घरं. म्हणजे खाली किती शून्य वाढतील? 2. इथं काय पाहिजे? 10,000 पाहिजे. तिथं 1,000 आहे आणि चौथा तिसरा चुकीचा आहे. चौथा इथे भागाकार घालावा लागेल. इथे 237 म्हणजे 16/100 आहे. त्याला संक्षिप्त करून दिलं 4/25 येते. तर पण 1/4 बरोबर. सोबत 4 मध्ये निरीक्षण करा वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता हे 9चा चौरस आहे. 9चा चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? नवीन 81. आता हा 9चा आहे. या ठिकाणी हे 15चा दिलेला आहे. ही बाजू किती? 9 3 4 5 मध्ये बसते का? 9 12 15. या फक्त त्या त्रिकोणाचं काढायचं राहिलं. एक दुसऱ्या पायाला उडीले उंची, एक दुसऱ्या 9 उडीले 12 करा. बेस 12 9 54 4 आणि 5 13 135. 15 गुणिले 9 कसं झालं? 15 गुणिले 9 का करायचं? 15 गुणिले 9 मला एक सांग की कुठला नियम आहे असा की हा 15 गुणिले 9 केलं की झालं होतं? चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे मला आणि नंतर त्याच्यात या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळवावं लागणार आहे. मी ते तू ते करायचं नाही. डायरेक्ट पदून पोस्ट जायचे आणि एका ठिकाणी आला मी सगळीकडे येतं काय? नाही येत. पुढे एका भूखंडाचे क्षेत्रफळ 6000 चौरस मीटर आहे. तर त्याची लांबी व रुंदीचे गुणोत्तर अनुक्रमे 12:5. तर त्या कर्णाची लांबी आता क्षेत्रफळ 6000 दिले. 12:5 त्याचं लांबी आहे त्याचं म्हणजे त्याच्यावरून आपल्याला 12 आणि 5 माना. 12 1 5 क्षेत्रफळ किती? 60 x बरोबर 6000 दिले. x बरोबर 6000 भागिले 10 कसं येईल? हा x ची किंमत 10 तुला आहे. तुमच्या बरोबर पडून मला बाकीच्यांसाठी करावं लागतं. इथे 12:5 आहे. आपल्याला हा काय म्हणते भूखंडाचे क्षेत्रफळ 6000 लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 12 ही 12 इंच असेल ही 5 इंच. त्याचे क्षेत्रफळ किती येणार आहे? 12 इंच गुणिले 5 इंच 60 x वर्ग बरोबर 6000. हे भागिले केले तर x वर्ग बरोबर 60,000 भागिले 60 केलं 100. x बरोबर 100 चं वर्गमूळ 10. किती येणार आहे? 50. किती येणार आहे? 120. इथं आपल्याला कर्ण काढायचं. 5 12 13 5 12 13 वरच्या शून्याकडे लक्ष देऊ नका आणि मग ते शून्य द्या. 130.
पुढे एक वस्तू 171 रुपयात विकली आहे, तिच्या खरेदी किमती इतका टक्के, दुरुस्ती आहे का तुमच्या पेपर मध्ये? टक्के आहे का? आहे. एक वस्तू 171 रुपयास विकली आहे, तिच्या खरेदी किमती इतका टक्के नफा होतो. जर ती वस्तू 180 रुपयाला विकली तर शेकडा किती नफा झाला? अगोदर 171 रुपयाला विकल्यानंतर खरेदी किमती इतका टक्के नफा. 100 रुपयाची वस्तू 100% नफा घेतला तर 100 ला 100 रुपये नफा मिळेल. विक्री किंमत किती झाली होईल? 200. आपल्याला 171 पाहिजे. म्हणजे इथं हे गेस करून काढावं लागेल, याला सूत्रामध्ये घालून चालत नाही. तर खरेदी किंमत 90 चे 90% जे 81 रुपये येते, म्हणजे या ठिकाणी 171 रुपये विक्रीची किंमत, म्हणजे 90 रुपये खरेदीची वस्तू 90% नफ्याने विकली 171 रुपये विक्रीची किंमत येते, म्हणजे खरेदी किंमत 90 रुपये. मग ती जर 90 ची वस्तू 180 ला विकली तर किती झाला नफा? 90 ला 90 रुपये, 180 वजा 90 म्हणजे 100% नफा होईल. 90 ला 90 याचा अर्थ 100% नफा होईल. एका रकमेची 10 वर्षात 5 पट, तर 5,600 रुपये मुद्दलाच्या रकमेवर 10 वर्षानंतर मिळणारी रक्कम किती? 10 वर्षात दाम 5 पट, 5,600 रुपये मुद्दलाच्या मुद्दलावर 10 वर्षानंतर मिळणारी रक्कम किती? 5,600 ची 10 पट करा, 56,000 रुपये. काय येतं अडचण? 58 व 3 आहे का उत्तर? 58 2 काय 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 58 40% दर असणार ना. तर 100 रुपये समजा आपण पकडलं होतं, 100ची वस्तू 500 रुपये, तर मग 5,600 ची वस्तू किती वेळ असते? 48,000 रुपये. तसं कसं व्हायचं? कारण 10 वर्षात 5 पट होते. उदाहरणार्थ 100 रुपये आहे, 10 वर्षामध्ये 500 रुपये मिळाले. ओके, 5,600 56,000 रुपये काय होणार नाही? का नाही होणार? अवसर पडते. 100 रुपये समजा जर मुद्दल आणि 10% घेतलं तर 400 व्याज पाहिजे आपल्याला. 400 मग 40% दर आहे ना, मग 40% दर नंतर 1 नंबर पर्याय येतोय ना. 400 कसं काय? नाही, तर त्यांनी काय दिले? 28,000 रुपये दिले. काय येते? मला माझंही कन्फ्युजन आहे, तुमचं नाही, माझं कन्फ्युजन आहे. तुमचं नाही, माझे कन्फ्युजन आहे. 10 वर्षात 5 पट होते, म्हणजे 100 रुपयाचे 500 रुपये होतात. मग 5,000 रुपये रकमेच्या मुद्द्यावर 10 वर्षानंतर मिळणारी रक्कम 56,000 रुपये मिळणार. 28,000 रुपये का उत्तर त्यांनी दिले? 100 ला 500 रुपये होतात ना. 400 लागणार ना. 5 पट व्हायला 400 रुपये लागणार ना. 400 रुपये व्याज मिळणार. हे व्याज आहे. हे 100 चे 400 रुपये. मग इथं आपल्याला इथं काय विचारलं? मिळणारी रक्कम किती विचारली? तर काय तर कन्फ्युजन आहे. उत्तर 28,000 कसं दिलं? आता एक काम करू शकतो, 2 वर्षाला दुप्पट, 2 वर्षाला दुप्पट असे नाही म्हणू शकत. पावसाचा आहे ना ते आणि 5,600 रुपये पण केलं निवांत शांतपणे बोलू. 100 ला 500 होते. तर मग 56,000 ला किती असं म्हणतात? मग 100 ला 500 मग 56,000 नाही. ओके 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 ओके. एक बरोबर 5,600 गुणिले 500
काय नाही तुम्ही माझ्या का नाही झालंय त्यालाच विचारली आपण ते जरी गॅस विचारला ना तर पहिल्या करायला येते 400 म्हणलं त्यालाच विचारली त्याच्यामुळे आपण मला हे पटत नाही ना. एक मिनिट, पाचपट झाली नाही रक्कम. दहा वर्ष पाचपट होते ना, 100चे 500 होता तर 5,600ची. 5,600 गुणिले 5 6,000 सोपं आहे. पण ते त्या 10 आकड्याने गोंधळ केला आपला. ते दहापट मी काय म्हणत होतो, दहापट म्हणलं मी, दहापट रक्कम केली. ओके चला, 36 मीटर गुणिले 49 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेताच्या क्षेत्रफळ एवढे असेल तर चौरसाकृती शेताची परिमिती. आता 36 गुणिले 49 करत बसू नका. याचं क्षेत्रफळ एवढं येणार, चौरसाचं एवढं, मी ह्याचं वर्गमूळ काढा. 6 आणि 6 याचं 42 ही चौरसाची काय नाही भाग झाली. चौरसाची परिमिती 42 ची परिमिती गुणिले 4 168 ही त्या चौरसाची परिमिती. सरलाने आपले जुनेगर दलाला मार्फत साक्षीला 11,23,620 रुपये सुटले. दलालाला दोघींकडून 2.5% दलाली देण्यात आली, तर दलालाच एकूण किती रुपये मिळाले? याच्याकडून 2.5, याच्याकडून 2.5, 5% दलाली मिळाली. म्हणजे 11,23,620 याचे 5% काढा. 5% 1 0 आला 5 × 10 0 8 1 5 37 31 15 3 18 5 × 10 11 5 × 5 6 5 × 5 1 0 गेला 56,181. पर्याय क्रमांक 4. एका ग्रंथालयात पुस्तकांची संख्या 25,000 होती, ती निश्चित शेकडा दराने वाढून ती 3 वर्षात 43,200 झाली, तर पुस्तका वाढीचा दर काढा. जे इथं चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. जे वाढून झालेले 43 A is equal to Q into bracket 1 plus R upon 100 raised to M. त्यामध्ये बोललं प्रिन्सिपलला काढायचं आपल्याला. अमाऊंट किती आहे? 43,200. प्रिन्सिपल काढायचंय. दर पुस्तकाचा 25,000 होतो. 25,000 गुणिले 1 प्लस R रेट काढायचा आहे. आणि n वा घात मध्ये म्हटलं इथं काय होणार आहे? यांची बेरीज केली तर काय 100 अधिक R छेद 100 आणि किती 3 वर्ष. याचं क्यूब काढता येईल. हे गुणिले तिकडे काढून देऊ. 43,200 भागिले 25,000. 2 शून्याला 2 शून्य घालवा. संक्षिप्त करून द्या. 125 आणि 216. याचा क्यूब आहे. याचं क्यूब रूट काढलं. 216चा काय होत आहे 6 आणि 125चं 6/5 बरोबर 100 अधिक R भागिले 100. आता हे तरी सोडवायचं आपल्याला. हे भागिले 100 तिकडे गुणिले का? हे 100 गुणिले 6 600 होईल बरोबर. हे 5 ने तिकडे गुणा 500 अधिक 5R दोघांना करतो. जे 500 इकडे जाणार माझा केले प्रत्येकी 780 रुपयाला मिळेल. 522 ड्रेस विकले. प्रत्येक ड्रेससाठी त्याने 5% कमिशन घेतले तर व्यापाऱ्याला किती कमिशन? 780 चे 5% काढा. 780 चे 5%. 5% ने 500 100 एक आलं टाका 8 दिवस 45 40 4 5 35 39 चे 10 1 गेला. जे एका ड्रेसला 39 22 ड्रेसला दिले 22 तर 98 वर्षे 22 75 85 858 रुपये. सोहमने दर सांगला झगडा 5 दराने 900 रुपये उधार घेतले. 3 वर्षांनंतर त्यांनी 500 रुपये रोख दिले. उरलेल्या रकमेची घड्याळ घेतली. घड्याळची इथे व्याज काढायचे 900 रुपयाचा 5 दराने 3 वर्षाचा किती आहे 900. मुद्दल गुणिले दर 5 कालावधी 3 भागिले 100 केलं. 2 शून्याला 2 शून्य 5 15 135 रुपये व्याज झालं.
1035 रुपये त्याला परत द्यावे लागणार आहे. 900 रुपयाने 1035 ही किंमत झाली 1035 झाली. एकूण त्याला द्यावे लागणार. त्यांनी 500 रुपयाचं घड्याळ दिलं म्हणजे यातलं 500 वजा ओके 500 रुपये रोख दिले आणि मग राहिलेलं किमतीचं घड्याळ 535 रुपयाचं घड्याळ. ए बरोबर 38 बी बरोबर 40 ए प्लस बी चा वर्गमूळ 1 प्लस 40 आणि 40 याचा वर्ग काढा आणि पुन्हा त्याचं वर्गमूळ काढा. वर्गमूळ म्हणजे काय होणार 1/2 घातांकाचा घातांक म्हणजे 2 गुणिले 1/2 केलं 2 आपल्याला ते केलं 40 आधी काढून 78 पुढे एवढी सोपी पण येतात ना प्रगणित म्हणजे कुठेतरी शेवटला वगैरे असतात म्हणजे आपल्याला मिळणार. एका त्रिकोणाचा पाया 14x वर्ग 14xy वर्ग उंची 7x वर्ग y वर्ग तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/3 पाया 14xy वर्ग उंची 7x वर्ग y वर्ग या दोन्ही इथे लावून टाकले. याचा गुणाकार काय होईल 7 7 49 x आणि x वर्गाचा x धन x y वर्ग y वर्गाचा y चा चौथा 49 आहे का तर हे क्रमांक 3 आणि दुसरं हे पाहिजे रामरावांनी एका प्रवासाने 1/5 भाग बसने 6/13 लागले उरलेला 88 किलोमीटर प्रवास खाजगी वाहनाने एकूण किती प्रवास बसने केला 1/5 आणि रेल्वेने केला 6/13 म्हणजे एकूण किती प्रवास केला त्याचा छेद सारखा केला 65 ज्याची 13 याची 5 पट 30 जे 43/65 एवढा प्रवास केला. राहिला किती भाग 22 भाग 22 भाग बरोबर 88 एक भाग बरोबर 4 एक भाग बरोबर 4 किलोमीटर. मग आता इथे त्यांनी काय बोललं एकूण प्रवास किती 65 एक प्रवास एक भाग बरोबर 4 तर 65 म्हणजे 65 गुणिले 4 केलं तर किती 260. ए वर्ग अधिक बी वर्ग दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर की आता हा गुणाकार करावा लागणार आहे आपल्याला त्या पूर्वी सोडवता येणार नाही. ओके एक्सपेन्शन कसं घ्यायला आणि ए वर्ग अधिक बी वर्ग पुन्हा लावून लागणार आहे ना पुढे म्हणजे आता आपल्याला वर्ग 2 4 होणार ते घातांक मग 4 म्हणजे कुठलं एक्सपेन्शन आहे ए मायनस बी चं म्हणून दुसरा ऑप्शन ए वर्गने गुणला ए वर्ग आणि ए वर्ग एका चौथाई त्याने गुणला वजा ए स्क्वेअर बी स्क्वेअर याने गुणला अधिक ए स्क्वेअर बी स्क्वेअर याने गुणलं वजा बी चा चौथा हे कॅन्सल होईल तर ए चा चौथा बी चा चौथा काय जास्त मूळ लागल्या बोली नाही. तू काय म्हणते एक्सपेन्शन कसं करायचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर याचं ए प्लस बी ए मायनस बी नाही म्हणजे ते वर्ग एक्सपेन्शन आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हां मग ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होणार ना आणि मग ते गुणाकार होणार ते माहिती मग ए स्क्वेअर इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मग ए चं होता हवा भरलेल्या गोलाकार फुग्याचा व्यास 42 सेंटीमीटर त्या फुग्यात किती पडणार सेंटीमीटर हवा भरलेली असेल गोलाचे घनफळ बरोबर 403 पाय क्यूब 403 पाया क्यूब व्यास दिला 42 त्रिज्या 21 403 गुणिले 22/7 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21 सात त्रिकोणीला हा 3 1 3 21 चा वर्ग 441 गुणिले 22 गुणिले 4 22 1 22 22 चौक 88 2 90 88 2 9 97 गुणिले 4 4 गुणिले 8 4 0 4 7 28 4 36 2 38 38808 घन सेंटीमीटर
रुपाली एका बँकेत अगोदरच्या महिन्याच्या दुप्पट रक्कम पुढच्या महिन्यात बचत करते. 4 महिन्यात तिला बँकेत 15,000 रुपये जमा झाले तर ती तिसऱ्या महिन्यात पहिल्या महिन्यात एक्स, दुसऱ्या महिन्यात 2x, दुप्पट म्हणजे दुप्पट 4x आणि 8x बरोबर 15,000. 12 2 14 15x बरोबर 15,000. एक्स बरोबर 1,000. इथं तिसऱ्या महिन्यात 1,000, 2,000, 4,000, 8,000. इथे 4,000. 4a अधिक 2a चा वर्ग वजा 3. 1 प्लस 1 ने भागले तर भागाकार किती? ते मांडणी करून देऊ. घातांकाच्या 2a वर्ग अधिक 4a वजा 3 याला भागाकार करूया. 1 प्लस 1 ने तर a वर्ग आणायचा. 2a वर्ग आणण्यासाठी 2a ने भागले. 2a आणि a चा 2a वर्ग 2a ने 1 ला गुणलं अधिक 2a वजाबाकी करायची चिन्ह बदलली. वजा होईल हे वजा होईल. 2a वर्ग वजा 2a वर्ग कॅन्सल होईल. 4a वजा 2a 2a राहतील वजा 3. आता 2a आणायचंय. याला 2 ने गुणावं लागेल अधिक 2 ने. अधिक 2 ने गुणलं 2a होईल. अधिक 2 ने गुणला अधिक 2. इथे वजाबाकी केली चिन्ह बदलतील. अधिक 2a वजा 2a कॅन्सल होतील. वजा 3 वजा 2 वजा 5 बाकी वजा 5. 12चा वर्ग अधिक 10चा वर्ग भागिले 12चा वर्ग वजा 10चा वर्ग. जिथे नियमानुसार सोडवलं घातांकाच्या नियमानुसार सोडवलं. आता तुम्हाला असं एवढं किती सोपं आहे. घातांका कशाला लिहिलं? 12चा वर्ग अधिक 10चा वर्ग किती सोपं आहे. मला येतो की सगळं शिकवलंय. किती वेळा झाला इथं घातांकाचा नियम वापरला तर आपण काय होईल? 144 100 भागिले 244 मी पहिला पर्याय 1/2 आहे. ती अपूर्णांकामध्ये घातांक चालत म्हणजे पहिला पर्याय बहुपदी नाही. दुसरा पदार्थ बहुपदी नाही. वजा घातांक चालत जे तोही बहुपदी नाही. आपल्याकडे पर्याय क्रमांक 4 फक्त बहुपदी आहे. तुम्ही जर म्हणता ना x वर्ग अधिक 1 बहुपदी आहे. वजा घातांक चालत नाही आणि अपूर्णांकात घातांक चालत नाही. त्या बहुपदी नाही. m चा चौथा अधिक 2n लांबी m चा वर्ग वजा n म्हणजे असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ. ही लांबी मिळून m चा चौथा अधिक 2n गुणिले m वर्ग वजा n वर्गने m वर्ग याला गुणलं m चा 6 वजा काय पहिला अधिक 2 वजा 2n वर्ग. इथं काय नाही घातांक 1 असतो. हे सारखी पद आहेत का नाही झालं. गणित संपलं. गुणाकार केला तरी संपलं. एका प्रभागात निवडणूक 4 उमेदवारांचा वडील माताचा उमेदवार दिलेला आहे. निवडणूक जिंकलेल्या उमेदवारापेक्षा शेवटच्या क्रमांकाच्या उमेदवाराला किती मते कमी पडली? एकूण मत 2400. एकाला 150 अंश तो जिंकलेला आहे. 150 2400 चे 150 अंश ओला 360 सगळ्यांना सांगावं लागतं. बाह्य 12 दुने 24 5 36 3 15 250 1000 ओला. तर पोला पोला गळा पोला पण काढावा लागला कारण खाली सरासरी विचारले. पोला किती अंश आहे आणि पोलचं कुठं विचारले का नाही.
दोन उमेदवारांच्या सरासरी एवढी 60, 30, 45 रुपये. सर हा सरासरी म्हणजे आहे ना हम्म. पहिलं अठ्ठ्याण्णवची सरासरी म्हणजे 180 अंश होतात. तर आपल्याला 180 अंशापर्यंत काढतो रे. आणि त्यामुळे 75%. आणि मग सर ते 30 आहे ना ते 5 पट आहे ना आपलं 1 5 पट आहे ना म्हणून त्याची 5 पट केली तर 1 5 पट केली तर 30 ते निघेल. मग 200 निघेल. म्हणजे इथं 150 अंश म्हणजे 30 आहे आणि बोला याची 1 अंशाची 5 पट केली 200. मग त्यांचा बोला त्याची दुप्पट डोला त्याची दुप्पट 400 होईल आणि याची चौपट 1200 बरोबर बोला. हा म्हणजे हे मागे केलं तरी चालेल पुन्हा मांडता केलं तरी काय मोठं अडचणीचं नाही. फक्त पटीत जुळवलं. बोला 30 अंश आहे ही 150 अंश आहे. तर ते म्हणतात बोला 4 पट केली म्हणतात. 200 याची 8 पट याची 4. आता काय म्हणजे निवडणूक जिंकलेल्या उमेदवार शेवटच्या क्रमांकावर उमेदवार किती मतं कमी पडली 800 टक्क्याची. हो आणि गो यांना सरासरी पडलेली मतं 1200. फक्त दोन उमेदवारांच्या सरासरी एवढी आहे. हा ची पण सरासरी येते 90. ची सरासरी किती आहे 150 180 भागिले 90. ओके धन्यवाद मित्रांनो भेटू उद्या.